ॐ सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांतं राधाकांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवाश्चैव किं कुर्वत संजयः। भगवंताच्या असीम कृपेने व विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने व सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेला हा ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा आणि या ज्ञानेश्वरी चिंतन सोहळ्यामध्ये कालपर्यंत आपण विश्वमाऊली ज्ञानोबरायाने वेगवेगळ्या प्रकारचे मंगलाचरण आणि वेगवेगळ्या प्रकारची जी काही स्तुती आहे ग्रंथाची असेल सद्गुरूची असेल ती स्तुती केली होती। त्यावेळेस विश्वमाऊली ज्ञानोबरायांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबराला सांगतात की आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा झडकरी, की आता या ग्रंथाकडे चित्त दे, म्हणजे या ग्रंथामध्ये प्रवेश कर, म्हणजे गीता ग्रंथावर टीका सुरू करा, असं एक प्रकारचे ज्ञानोबराला आज्ञा देतात। आणि जशी ही सद्गुरूची आज्ञा ज्ञानोबराला मिळते तसेच ज्ञानोबरा तिच्यावर विवेचन सुरू करतात। तत्पूर्वी जो काही श्लोक आहे तो श्लोक गीतेचा पहिला श्लोक, हा जो पहिला श्लोक आहे तो धृतराष्ट्राच्या मुखातून आलेला आहे। कारण गीता हे भगवंत अर्जुनाला सांगत आहे, तीच गीता संजय धृतराष्ट्राला सांगत आहे। जी गीता रणांगणावर अर्जुन ऐकत आहे तीच गीता धृतराष्ट्र घरी ऐकत आहे। आणि हा जो काही संजय आहे, संजय सांगणार आहे। तत्पूर्वी धृतराष्ट्राने प्रश्न केला आहे की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामकः पांडवश्चैव किं कुर्वत संजय। प्रश्न करणारा धृतराष्ट्र आहे। आणि धृतराष्ट्र कोण आहे तर सध्या राजा आहे। आणि लढण्यासाठी कोण गेले आहे तर कौरव म्हणजे धृतराष्ट्राचे पुत्र आणि पांडव म्हणजे त्यांच्या भावाचे पुत्र, हे दोन्ही कुरुक्षेत्रावर लढण्यासाठी गेलेले आहे। आणि लढण्यासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी जे काही धृतराष्ट्र आहे तो अशा शब्दामध्ये संजयाला विचारत आहे की युद्धासाठी गेलेले, युद्ध करू इच्छिणारे माझे आणि पांडूचे पुत्र काय करत आहे। काय विचारत आहे, युद्धासाठी गेलेले माझे आणि पांडूचे पुत्र काय करत आहे, म्हणजे माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र। आता वास्तविक पाहलं तर यांचा इतिहास असा आहे की हा जो काही धृतराष्ट्र आहे तो आंधळा होता। आंधळा होता, तो मोठा होता, आंधळा असल्यामुळे त्याला राजगादी मिळाली नाही, राज्याचा वारसा त्याला मिळाला नाही। तो जो वारसा आहे त्यांच्या भावाला म्हणजे पांडुराजाला मिळाला। आणि पांडुराजाला मिळाला, परंतु पांडुराजा जो आहे तो अल्पायुष्य निघाला, अल्पायुष्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। आणि अल्पायुष्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर मग साहजिकच आहे धृतराष्ट्राकडे ही गादी आली, राजपद आलं, राजवैभव आलं आणि धृतराष्ट्र राज्य करू लागला। त्याला दिसत नव्हता, तो ब्लाइंड होता, आंधळा होता, पूर्ण आंधळा होता, राज्य करू लागला। परंतु ज्यावेळेस पांडूचे जे काही 5 पुत्र आहे, 5 पुत्र, त्यामध्ये युधिष्ठिर असेल, त्यानंतर भीम असेल, अर्जुन असेल, नकुल असेल
आणि सहदेव असेल. हे पाचही पुत्र ज्यावेळेस मोठे झाले त्यावेळेस या पाचही पुत्रांना सुद्धा या राज्याचा अधिकार मिळावा, काही ना काही मिळालं पाहिजे, यासाठी स्वतः भगवंताने त्यामध्ये हस्तक्षेप केला. भगवंताने हस्तक्षेप केला. भगवंत स्वतः तडजोड करण्यासाठी म्हणजे अरे एखादा वाद असेल तर वाद करण्यासाठी तिसरा तिरहित माणूस मध्यस्थी करतो आणि मध्यस्थी करून तो वाद सोडवण्याचा प्रयत्न करतो. भावाभावाचा वाद असेल, शेतातला वाद असेल, घरातला वाद असेल, तर तिराहित जो माणूस आहे तो येऊन त्यांचा वाद सोडवण्याचा तो प्रयत्न करत असतो. त्या पद्धतीने भगवंत वाद सोडवण्यासाठी हस्तिनापूरला गेले, कारण हस्तिनापूर ही राजधानी होती. आणि हस्तिनापूरला गेले. हस्तिनापूरला गेल्यानंतर भगवंताने सांगितलं की अरे जसे तुम्ही कौरव भाऊ आहे तसे हे पांडव सुद्धा तुमचेच भाऊ आहे. कोणाचे? तुमचेच भाऊ आहे. आणि पहिली गोष्ट तर यांना द्यूतामध्ये ते हरले होते आणि हरल्यानंतर जे काही संपूर्ण जे काही राज्य आहे ते राज्य त्यांना म्हणजे जे काही त्यांनी निर्माण केलेलं जे काही इंद्रप्रस्थ राज्य ते सुद्धा यांना कौरवांना देऊन टाकावं लागलं. 12 वर्ष त्यांनी वनवासामध्ये राहिले, 1 वर्ष अज्ञातवासामध्ये राहिले. किती वर्ष? 1 वर्ष. मग ज्यावेळेस ते परत आले, परत आल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला आमचं राज्य हवं. अरे जर तुम्हाला 2 काका असतील, म्हणजे तुमचे वडील आणि तुम्हाला एक चुलता असेल, आणि तुम्हाला डबल तुमचे 2 भाऊ असतील, चुलत भाऊ, आणि तुम्ही 2 जण असेल, 4 जण, तर जर तुमच्या घरी 10 एकर जमीन असेल तर त्यातील 5 एकर तुमच्या काकाला जाते आणि 5 एकर तुम्हाला येते. परंतु या ठिकाणी जो काही दुर्योधन आहे, दुर्योधन मान्य करायला तयार नाही. एवढंच नाही, भगवंत ज्यावेळेस शांतीदूत म्हणून, कारण एवढं मोठं युद्ध होणार आहे म्हणून भगवंताने सांगितलं एकदा समज द्यावा, आणि समज देण्यासाठी शांतीदूत म्हणून ज्यावेळेस भगवंत गेले त्यावेळेस जो काही दुर्योधन म्हणाला, हे केशव स्वीचग्र नैव दास्यामी बिना युद्ध केशव, की केशव की सुईच्या टोकावर मावेल एवढं सुद्धा राज्य आम्ही युद्धाच्या व्यतिरिक्त देऊ शकत नाही. त्यांना जर राज्य हवं असेल तर त्यांनी आमच्यासोबत युद्ध करावं आणि युद्ध जिंकावं आणि नंतर राज्य घ्यावं. हे कोणाचे शब्द आहे? दुर्योधनाचे शब्द आहे. अरे दुर्योधन म्हणतो जर त्यांना राज्य हवं असेल, त्यांना जर राज्य पाहिजेत असेल तर त्यांनी पहिलं युद्ध करावं आणि युद्ध केल्यानंतर मग त्यांनी राज्य घ्यावं. युद्धाच्या व्यतिरिक्त आम्ही त्यांना राज्य देणार नाही. शेवटी भगवंताचा नाईलाज झाला. भगवंताने त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये तो नव्हता. कारण माणसाची प्रवृत्ती असते, त्या प्रवृत्तीमध्ये बदल होत नाही. एखादा खोडकर पोरगा असला त्याला किती मारा, जोडा, हे करा, ते करा, त्याची खोडकरपणा जात नाही. अरे हा दुर्योधन स्वतः म्हणतो की जानामी धर्म नसमे प्रवृत्ती, मी धर्माला चांगल्या प्रकारे जाणतो. अरे मी सुद्धा द्रोणाचार्याकडे सगळं ज्ञान घेतलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये माझी प्रवृत्ती होत नाही. आणि जानामी अधर्म नचमे निवृत्ती, अधर्माला सुद्धा मी चांगल्या प्रकारे जाणतो, कोणतं योग्य आहे कोणतं अयोग्य आहे, परंतु अधर्मातून माझी निवृत्ती होत नाही. धर्मात प्रवृत्ती होत नाही, अधर्मात निवृत्ती होत नाही. अरे एखादा व्यक्ती दारू पिणारा असेल आणि दारू पिणारा व्यक्ती असेल आणि दारू पिणारा जो व्यक्ती आहे तो दारू पिणारा व्यक्ती, त्याला समजत नाही का की आपण दारू पितो ते योग्य करत नाही म्हणून? अरे त्याला माहिती आहे की आपण जे दारू पितो आहे ते योग्य नाही, याच्यामुळे आपलं सगळं घर उद्ध्वस्त झालं आहे, आपली लेकरं बाळ उन्हात आली आहे, आपल्याला सकाळी दारू पिल्यानंतर संध्याकाळी त्यांना काय खाऊ घालावं हा प्रश्न निर्माण होतो. हे सगळं त्याला समजतं, त्याला पश्चाताप सुद्धा होतो, परंतु त्यामधून तो निवृत्त होऊ शकत नाही, कारण त्याची ती प्रवृत्ती बनलेली असते. त्या पद्धतीने हा जो काही आता युद्धाचा प्रसंग तर निर्माण झाला, स्वतःहून त्यांनी ओढावून घेतला आणि युद्ध करण्यासाठी रणांगणावर गेले आहे पांडव आणि कौरव. आणि अशा स्थितीमध्ये हा जो काही धृतराष्ट्र आहे, हा धृतराष्ट्र संजयाला विचारत आहे माझे आणि पांडूचे पुत्र काय करत आहे. बघा आला का नाही भेद? अरे त्यानं जर म्हणलं असतं अरे हे माझे आणि तेही माझे तर युद्ध झालं असतं का?
त्यांनी म्हटलं असतं की पांडव सुद्धा माझेच मुलं आहे, अरे बिन बापाची मुलं आहे ती सुद्धा माझेच आहे, आणि कौरव सुद्धा माझेच आहे, असं म्हटलं असतं तर युद्ध झालं असतं का? झालं नसतं. शेवटी भगवंताने तर म्हटलं होतं की केवळ 5 गावं देऊन टाका. किती गावं? 5 गावं. परंतु तरीही सुद्धा 5 गावं देण्यासाठी सुद्धा दुर्योधन तयार नव्हता. अरे तर सुईच्या टोकावर मावेल एवढं सुद्धा राज्य द्यायला तो तयार नव्हता. आणि जो हा काही धृतराष्ट्र आहे त्यांनी म्हटलं मामका. मामका म्हणजे माझे, त्याच्यामध्ये स्वार्थ आला. माझे, अरे आपल्या घरचं ते कुत्र आणि आपलं एक मन आहे ना, आपला तो बाबू आणि दुसऱ्याचा तो काट्ट आहे की नाही. आपला बाबू दुसऱ्याचं काट्ट. अरे अरे म्हणतात ना बाया, त्या काट्ट्यासोबत खेळू नको आहे का नाही. बाबू त्या काट्ट्यासोबत, दुसऱ्याला बाबू म्हणलं काय फरक पडतो आहे का नाही. पण आपला तो बाबू आणि दुसरा तो काट्टा. तर सांगायचं तात्पर्य की मामक हा पांडवस्य किम कुर्वत संजय. आणि सांगतात की पहिली गोष्ट तर असं सांगितलं, बाबा युद्धाच्या इच्छेने गेलेले माझे आणि पांडूचे पुत्र काय करत आहे. आता या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की जर समजा युद्धासाठी गेले तर ते काय करणार आहे. अरे तुम्ही शाळेत गेले तर काय करणार आहे. शाळा शिकण्यासाठी जाणार आहे, क्लासला जाणार आहे, क्लासमध्ये बसणार आहे. आणि शाळा शिकायसाठी गेले आणि तुम्ही कोणी जर म्हटलं की बा शाळा शिकण्यासाठी गेले आहे आणि काय शाळेत न जाता तिकडेच टवळ्या करत आहे, असं होईल का. अरे घरचे तर समजतील ना की शाळेमध्येच तो गेला आहे. काय समजतील? शाळेमध्येच गेला आहे. तर त्या पद्धतीने युद्धाच्या इच्छेनं जे आलेले आहे. कशाच्या इच्छेनं? युद्धाच्या इच्छेने. तर मग युद्धाच्या इच्छेनं जाते, युद्धच करतील ना. पण हा विचारत आहे की काय करत आहे. कोण विचारणारा? कोण आहे? धृतराष्ट्र. अरे धृतराष्ट्र म्हणत आहे काय करत आहे माझे आणि पांडूचे पुत्र, काय करत आहे. म्हणजे नेमकं काय करत आहे. कारण धृतराष्ट्राच्या मनामध्ये फार भीती निर्माण झाली होती. कारण धृतराष्ट्राला माहीत होता त्याचा परिणाम काय आहे. आणि दुसरी गोष्ट त्याला असं वाटत होतं की जिकडून भगवान श्रीकृष्ण आहे, जिकडून पांडव आहे, पांडवाची सत्याची बाजू आहे, शेवटी कितीही केलं तर पांडव जिंकू शकतं, ही त्याच्या मनामध्ये भीती होती. आणि त्यांनी म्हटलं की माझे आणि पांडूचे पुत्र काय करत आहे. आता पहिली गोष्ट तर त्याला असं वाटत आहे, 2 गोष्टी त्याला वाटत आहे की दुर्योधनाआधी रणांगणावर गेल्यावर कदाचित एखाद्या वेळेस त्यांच्या मनामध्ये परिवर्तन झालं असेल. समोर कृष्णासारखे समोर बलाढ्य सैन्य पाहून कदाचित त्यांचं मन परिवर्तन झालं असेल आणि त्यांनी म्हणलं असेल की युद्ध थांबवतो, तह झाला असेल. हाही एक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. दुसरी गोष्ट की एखाद्या वेळेस त्यांच्या मनामध्ये हाही प्रश्न निर्माण होऊ शकतो की ज्या क्षेत्रात गेले आहे, ज्या भूमीवर गेले आहे, ती भूमी जी आहे ती भूमी पुण्यभूमी आहे, धर्मक्षेत्र आहे. पहिलाच शब्द आहे धर्मक्षेत्रे. कोणती क्षेत्र? धर्मक्षेत्र आहे. पुण्यभूमी ती आहे. कोणती भूमी? जी कुरुक्षेत्र जे आहे ती भूमी कशी आहे? धर्मभूमी आहे. त्या ठिकाणी अनेक यज्ञ याग झालेले आहे. म्हणून अशा धर्मक्षेत्रावर गेल्यानंतर, त्या सात्विक ठिकाणी गेल्यानंतर कदाचित माझ्या पुत्रामध्ये नसेल झालं परिवर्तन, परंतु हे जे काही पांडूचे पुत्र आहे, पांडव, यांच्या मनामध्ये कदाचित परिवर्तन झालं असेल, तर त्यांनी युद्ध थांबवलं असेल. ही गोष्ट ऐकण्याची आतुरता कोणाला होती? कोणाला होती? धृतराष्ट्राला. धृतराष्ट्राला असं वाटत होतं की बाबा एखाद्या वेळेस हे युद्ध जर थांबलं तर चांगलंच होऊन जाईल. मग माझ्या मुलाकडून थांबो का पांडूच्या मुलाकडून थांबो? पांडू म्हणजे त्यांचा भाऊ. पांडवाकडून थांबो तर माझ्या मुलाकडून थांबो या पांडवाच्या मुलाकडून थांबो, परंतु युद्ध थांबलं पाहिजे. आणि त्या हिशोबानं हा जो काही प्रश्न आहे तो धृतराष्ट्र संजयाला विचारत आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की असं म्हणतात की हे जे काही सगळं तत्वज्ञान आहे, ही जी काही गीता आहे, आता ही संपूर्ण गीता ही जशी भगवंताने अर्जुनाला सांगितली आहे तशीच गीता ही संजय जो आहे तो धृतराष्ट्राला सांगत आहे किंवा सांगणार आहे. परंतु या धृतराष्ट्राची भूमिका किंवा त्याच्या अंतःकरणामध्ये तो मोहाने आणि लोभाने एवढा आंधळा झाला होता
की भगवंतानं एवढं मोठं तत्वज्ञान सांगून, एवढं ज्ञान सांगून, एवढं गीतेसारखं तत्वज्ञान सांगून, आणि ते सुद्धा धृतराष्ट्राने ऐकलं नाही असं नाही, ऐकलं, परंतु त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं नाही. त्याच्यामध्ये परिवर्तन झालं का? धृतराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन झालं नाही. अरे असं सांगतात की हा धृतराष्ट्र जो आहे केवळ आंधळा तर नव्हता, बहिरा सुद्धा होता. काय होता? बहिरा सुद्धा. अरे काही काही लोकांना कान असतात. अरे तुम्हाला कान आहे, मी सांगितलं तुम्हाला की मी धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव, आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला विचारलं का रे बाबा कोणत्या श्लोकावर प्रवचन झालं सार्थक? सार्थक म्हणतो महाराज कोणत्या श्लोकावर झालं, पण झालं कोणत्या तरी श्लोकावर. अरे मी एवढ्या अर्ध्या घंट्यापासून त्या श्लोकावर प्रवचन करत आहे आणि तू म्हणत आहे महाराज झालं, कोणत्या झालं काही माहीत नाही. मग कान असून काही फायदा आहे का? अरे असं म्हणतात की कानाचा आणि मनाचा संयोग झाल्याशिवाय ऐकू येत नसतं. आत्ममनाचा संयोग, मनाचा इंद्रियाशी संयोग झाल्यानंतरच ज्ञान होतं. इंद्रियाचा विषयाशी संयोग पहिला म्हणजे आत्ममनाचा संयोग व्हावा लागतो, मनाचा इंद्रियाशी संयोग व्हावा लागतो, इंद्रियाचा विषयाशी संयोग व्हावा लागतो, आणि तरच माणसाला ज्ञान होत असतं. अरे तुमची इंद्रिय आहे, परंतु इंद्रिय जे सांगत आहे ते ऐकण्यासाठी इंद्रिय तयार नाही. अरे आम्ही सांगत आहे आणि तुम्ही डुकल्या मारत आहे, तर मग काही जाईल का आत? जाईल आत? नाही जाऊ शकणार. अरे सांगण्यासाठी ऐकण्यासाठी सुद्धा काय पाहिजे? अरे मनाचा इंद्रियाशी संयोग झाला पाहिजे, इंद्रियाचा विषयाशी संयोग झाला पाहिजे, आणि मनाचा आत्म्याशी संयोग झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी क्रम असेल तरच माणसाला श्रवण घडत असतं. सांगतात दुसरी गोष्ट म्हणजे हा बहिरा देखील आहे, मोहांध आहे. कसा आहे? मोहांध आहे. त्याला फक्त त्याच्या मुलाचंच कल्याण पाहिजे, दुसऱ्यांचं नाही. मोह आहे आपल्या मुलांच्या विषयी. त्याच्या अंतःकरणामध्ये काय जडलेला आहे? मोह जडलेला आहे. आणि मोह जडलेला असल्यामुळे त्याला जे काही माझे आणि पांडूचे पुत्र असा भेद त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. जर याच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला नसता, आणि तर याने ठरवलं असतं, हा राजा होता, याने ठरवलं असतं की नाही युद्ध झालं नाही पाहिजे, त्यांना अर्ध राज्य देऊन टाका, राजाच्या हाती सगळी सत्ता असते, तर युद्ध झालं असतं का? एवढे कौरव मारले गेले असते का? परंतु याच्या हातामध्ये सत्ता असून सुद्धा तो मोहामुळे आपल्या मुलासमोर बोलू शकला नाही, आपल्या मुलाचा शब्द मोडू शकला नाही. राजा असून सुद्धा निष्क्रिय तो ठरला. आणि सांगतात हा धृतराष्ट्र आहे, हा धृतराष्ट्र कसा आहे? हा जसा वरून दिसायला कसा आहे? वरून कसा आहे? आंधळा आहे ना, तसा आतून सुद्धा आंधळाच आहे. जसा वरून तो आंधळा आहे तसा आतून सुद्धा तो आंधळाच आहे. त्याची वृत्ती सुद्धा आंधळी आहे की त्याची वृत्ती ज्ञान ग्रहण करू शकत नाही. त्याची वृत्ती ज्ञान ग्रहण करू शकत असल्यामुळे तो सुद्धा आंधळाच आहे. अरे एवढं मोठं तत्वज्ञान तुमच्या समोर आहे, एवढा मोठा गीता ग्रंथ तुमच्या समोर आहे, तरीही सुद्धा तुम्ही तो गीता ग्रंथ श्रवण करू शकत नसाल तर तुम्ही अभागी आहे. काय आहे? अभागी आहे. अरे हा जो काही धृतराष्ट्र आहे तसा सांगतात हा अभागी आहे. आणि एवढं मोठं गीतेसारखं तत्वज्ञान समोर असताना सुद्धा तो त्याच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन होऊ शकलं, त्याच्यामध्ये परिवर्तन होऊ शकलं नाही. एखाद्याने म्हटलं असतं की हा गीता ग्रंथ आपल्याला मिळत आहे, अरे समोर सांगणारच आहे की तो म्हणत आहे की बाबा हे तुझं बडबड जी आहे संजयाला सांगत आहे ते मला सांगू नको, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. काय म्हणतो पुढे श्लोकामध्ये सांगणार ते, त्याच्याशी मला घेणं देणं नाही, मला फक्त कुरुक्षेत्रावर काय चालू आहे त्याच्याशीच घेणं देणं आहे. ते देव कोणाला काय सांगत आहे काय नाही याच्याशी मला काय घेणं देणं नाही. फक्त एवढं सांग की कोण मरत आहे, कोण जगत आहे, काय होत आहे, मला हे तुझं तत्वज्ञान, मला याची गरज नाही. सांगायचं तात्पर्य मोहामुळे तो काय झाला होता? आंधळा झाला होता. आणि आंधळा झाल्यामुळे नेमकं हे जे काही मोह अंतःकरणात असल्यामुळे, लोभ अंतःकरणात असल्यामुळे ज्ञान त्या ठिकाणी प्रवेश करू शकलं नाही. म्हणून ज्ञानाला जर प्रवेश करायचा असेल तर त्या ठिकाणी अंतःकरण कसं असलं पाहिजे? शुद्ध असलं पाहिजे. अरे अंतःकरणामध्ये लोभ असेल, अंतःकरणामध्ये मोह असेल तर त्या अंतःकरणामध्ये ज्ञान राहू शकत. अरे हे तिन्ही जव जागती तव वरी निकयाची प्राप्ती, हे माझे कान ऐकती ऐसे देव ही म्हणे. काम क्रोध लोभ
काय लक्षात? काम क्रोध लोभ ज्या ठिकाणी आहे हे तिन्ही जव जागती तवरी निकयाची प्राप्ती हे माझे कान ऐकती ऐसे देवही म्हणे. साक्षात परमेश्वर म्हणतो का रे की ज्या ठिकाणी काम आहे, जहा काम है वहा राम नहीं, जहा राम है वहा काम नहीं. ज्या ठिकाणी कामाचं वास्तव्य असतं त्या ठिकाणी रामाचं वास्तव्य नसतं. ज्या ठिकाणी रामाचं वास्तव्य असतं त्या ठिकाणी कामाचं वास्तव्य नसतं. म्हणून जहा काम है वहा राम नहीं, जहा राम है वहा काम नहीं. त्यानंतर क्रोध आहे का नाही? ज्या ठिकाणी क्रोध आहे त्याचं अंतकरण शांत असू शकतं का? अरे भगवंत तर शांत. अरे तुम्ही तलावामध्ये गेले, नदीमध्ये गेले, ओढ्याकडे गेले, तुमच्या गावामध्ये जी ओढा आहे ना, तुझ्या पावसाळ्यामध्ये खडखड खडखड वाहतो आणि तुम्ही त्याच्यामध्ये गेले आणि तुम्ही तो स्वतःचं प्रतिबिंब पाहू लागले, दिसतं का? नाही. पण तेच तुम्ही जर शांत अशा तलावामध्ये गेले आणि स्वतःचं प्रतिबिंब त्या पाण्यात पाहू लागले, जर तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार? दिसल की नाही? आणि तिथंच जर त्याचा खळखळाट असेल लाटाचा, अरे लाटा असतील, तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसेल का? अरे आपलं जोपर्यंत अंतकरण स्थिर होत नाही, जोपर्यंत अंतकरण शांत होत नाही, तोपर्यंत आपल्याला भगवंताचं प्रतिबिंब आपल्या अंतकरणामध्ये हृदयामध्ये दिसू शकत नाही. म्हणून क्रोध काय करतो? माणसाला अस्थिर करत असतो. काय करत असतो? अरे राग आल्यानंतर दोघांचं नुकसान होतं, समोरच्याचंही आणि स्वतःचं सुद्धा. एका क्षणाचा काम आणि एका क्षणाचा क्रोध माणसाला आयुष्यभर पस्तावावा लागतो. अरे एका क्षणाचा क्रोध आला आणि तुम्ही क्रोधामध्ये एक काठी घेतली फाळकेबा आणि घातली तुम्ही सार्थकच्या डोक्यात, सार्थकले पडले टाचे, सार्थकने टाकला हाफ मोटरचा केस तुमच्यावर, गेले तुम्ही 1 वर्षासाठी जेलमध्ये. वर्षभर तुम्हाला खडी फोडावी लागली. सांगा आता, तुम्हाला एका क्षणाचा राग आला आणि एका क्षणाच्या रागासाठी 1 वर्ष जेल झाला, नाही का नाही? सांगायचं तात्पर्य, एका क्षणाचा काम आणि एका क्षणाचा क्रोध माणसाला आयुष्यभर पस्तावायस भाग करतो. म्हणून काम क्रोध लोभ ज्या ठिकाणी आहे, आणि हे सगळेच्या सगळे विकार जे आहे हे धृतराष्ट्राच्या ठिकाणी होते. त्यांच्या ठिकाणी काम होता. काम कोणाच्या विषयी होता? आपल्या मुलांच्या विषयी आसक्ती होती. लोभ होता की राज्य आपल्यालाच राहिलं पाहिजेत, पांडूच्या पुत्राला भेटलं नाही पाहिजेत. आणि माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र याच्यामध्ये भेद करत होता. म्हणजे स्वतःच्या पुत्राचा काय करत होता? स्वतःच्या पुत्राचा गवगवा करत होता आणि दुसऱ्याच्या पुत्राचा द्वेष करत होता. म्हणजे एक प्रकारे त्याच्या अंतकरणामध्ये त्या पांडूच्या पुत्राच्या विषयी क्रोध सुद्धा होता. म्हणून हे 3 असल्यामुळे याला भगवंताची प्राप्ती किंवा गीतेचं ज्ञान प्राप्त होऊ शकलं का? नाही. ते जर तुम्हाला गीतेचं ज्ञान प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागल? ह्या सगळ्यातून निवृत्त व्हावं लागल. बघा आता ज्ञानोबा आहे त्याच्यावर फार सुंदर सांगतात. ज्ञानोबा सांगतात की तरी पुत्र स्नेहे मोहित. पहिला शब्द पुत्र स्नेहे मोहित. ज्ञानोबा पुत्र स्नेहाने मोहित झालेला, पुत्र स्नेहाने मोहित झालेला. धृतराष्ट्रासे पुसत म्हणे संजया सांगे माते कुरुक्षेत्रीची. की पुत्र स्नेहाने, पहिला शब्द ज्ञानोबारायाने वापरला आहे, पुत्र स्नेहे मोहितो. जे पुत्राच्या स्नेहाने तो मोहित झालेला आहे. अरे एखाद्या आईचा मुलगा असेल आणि एखाद्या माणसाने येऊन सांगितलं की तुमचा मुलगा फार चांगला वागत नाही, तो बंडपणा करतो आहे, तो खोड्या करतो आहे, तो तंबाखू खातो आहे, तर त्या आईला राग येतो. त्या आईला वाटते ही माझ्या मुलाचं याला उत्कर्ष सहन होत नाही, हे चुगल्या करत आहे, माझा मुलगा तर तसा नाहीच आहे, माझा मुलगा तर फार चांगला आहे. कशामुळे वाटतं? हे मोहामुळे. अरे एवढ्या त्या सभेमध्ये ज्यावेळेस द्रौपदीला तिथे घेऊन आले राजा म्हणून हा धृतराष्ट्र गादीवर बसलेला होता आणि भर सभेमध्ये याला जरी डोळे नव्हते, हा आंधळा होता, परंतु बाकीच्यांना तर डोळे होते, बाकीच्या दृष्ट लोकांना तर डोळे होते, याच्याकडे सत्ता होती, अधिकार होता. आणि ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं त्यावेळेस एक शब्दही तो बोलला नाही, एक शब्दही बोलला नाही. बोलला असते तर युद्ध टळलं असतं, बोलला असते तर भीमानं प्रतिज्ञा केली नसती.
कशाची? या कौरवाला संपवण्याची. आणि एक शब्दही बोलला नाही. माऊलीने सांगितलं पुत्र स्नेह मोहितो. पुत्राच्या स्नेहापुढे एवढा तो मोहित झालेला आहे, एवढा मोहित झालेला आहे की तो पूर्णपणे ब्लाइंड झाला. ब्लाइंड म्हणजे केवळ तो आंधळा तर आहेच, पण आतून सुद्धा तो पुत्राच्या मोहाने काय झालेला आहे? आंधळा होऊन गेला. आत सुद्धा तो बाहेरूनही आंधळा आणि आतूनही आंधळा. मोहाने काय होतं? मनुष्याची सगळी ज्ञानदृष्टी झाकळत असते. मोहामुळे आपलाच जे आहे, आपले सगळे स्वैरे हे माझे वाटतात, बाकीचे सगळे अपपर भाव निर्माण होतो. म्हणून धृतराष्ट्र असे म्हणे संजया सांगे मातु कुरुक्षेत्रीचे. आता पुन्हा ज्ञानोबराय सांगतात, जे धर्मालय म्हणजे पहिला शब्द वापरला ना धृतराष्ट्र, धर्मक्षेत्रे. तर माऊली सांगतात जे धर्मालय म्हणजे, अरे जे धर्माचं धर्मालय म्हणजे ज्या ठिकाणी धर्म कार्य झाले. काय झालंय? धर्म कार्य झाले असं जे काही ठिकाण आहे, जे धर्मालय म्हणजे ते पांडवानी माझे गेली असती व्याजे झुंजाचीने. अरे धर्मालय, ज्या धर्मालयावर धर्मभूमीवर, आता इथे सुद्धा माऊलीने ते सांगितलं, ते पांडव आणि माझे. पांडव शब्द वेगळा आणि माझे शब्द वेगळा. असं मी म्हटलं ना तुम्हाला, आपलं ते बाबू आणि दुसऱ्याचं ते हां. तसं पांडव म्हणजे पांडूचे 5 पुत्र पांडव आणि माझे. इथं स्वतःच्या मुलासाठी किती आपुलकीचा शब्द वापरला, किती आपुलकीचा. आणि पांडव शब्दामध्ये किती एक प्रकारचा काय दिसते? दुरावा दिसतो. दुसऱ्याचे काय दिसतो? दुरावा. म्हणजे एक प्रकारचे दुसऱ्याचे म्हणजे पांडव आणि माझे जे काही गेले आहे लढण्यासाठी ते काय करत आहे? गेली असते व्याजे झुंजाचीने. म्हणजे तिथे काय करत आहे माझे आणि पांडवाचे पुत्र? तरी तीही तुला अवसरी काय किजत असे एरेरी, ते झड करी कथन करी मज प्रती. मला सांग, काय म्हणतात? मला सांग की तिथे जाऊन ते काय करत आहे? अरे नेमकं काय करणार आहे? युद्धच करणार आहे. परंतु मी तुम्हाला जसं सांगितलं की त्यांच्या मनामध्ये काय आहे? कौरव यांच्या धृतराष्ट्राच्या मनामध्ये भीती आहे. अरे ज्यांच्या ठिकाणी काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे असतं, त्यांच्या ठिकाणी ज्यांचं अंतःकरण शुद्ध आहे, त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भीती नसते. अरे अपराध केल्यानंतर अपराध केल्यानंतर माणसाला भीती वाटते, आणि अपराधच केला नसेल तर माणसाला भीती वाटते का? अरे तुम्ही एखाद्याचे 50 रुपये चोरले आणि आता सुरू झालं की बाबा कॅमेरे चेक करायचे आहे, त्याने याचे कोणाचे 50 रुपये चोरी गेले आहे. अरे सार्थकचे 50 चोरी गेले आहे, कॅमेरे चेक करायचे आहे. त्या ठिकाणी सुरडकर म्हणतो बाबा महाराज तपासा कॅमेरे बिनघोर. फाळके म्हणतो महाराज तपासा. सोह म्हणतो महाराज तपासा. आहे का नाही? सगळे म्हणतात तपासा, पण ज्याने चोरी केली त्याचा चेहरा लगेच एवढूसा होतो. तो म्हणत बी असेल तपासा, परंतु त्याचा चेहरा पडल्याशिवाय राहत नाही. त्याला समजतं की जर कॅमेरे चेक केले तर आपण चोर म्हणून घोषित, 50 रुपये तर आपले जाणारच, पण त्याच्यानंतर जी होणारी बदनामी आहे ती बदनामी सुद्धा आपल्याला सहन करावी लागेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य, जो दोषी असतो तो घाबरलेला असतो. तसा हा जो काही धृतराष्ट्र आहे हा सुद्धा घाबरलेला आहे अंतःकरणातून. त्याच्या मनात भीती आहे, त्याच्या मनात काम आहे, त्याच्या मनात क्रोध आहे, त्याच्या मनात लोभ आहे, त्याच्या मनात मोह आहे. आणि या सगळ्यामुळे एवढा तो घाबरून गेला आहे, एवढा घाबरून गेला आहे की त्याला असं वाटत आहे की हे युद्धच थांबून जावं. नाही माझ्याकडून माझ्या मुलांना थांबवलं तरी पांडवानं तरी या युद्धाला थांबवावं. एखाद्या वेळेस त्या कुरुक्षेत्रावर गेल्यानंतर जे धर्माचं ठिकाण आहे, धर्माचं आलय आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर पांडवाच्या सात्विक वृत्ती जी आहे ती उफाळून येईल आणि कदाचित पांडव म्हणतील की बाबा आम्हाला युद्ध करायचं नाही. अशा पद्धतीची भूमिका ही कोणाच्या मनात तयार होत आहे? धृतराष्ट्राच्या. आणि अशा पद्धतीने या श्लोकाचा आणि या 3 ओव्याचा अर्थ आज आपण आपल्या या चिंतनामध्ये पाहिला आहे. किती? पहिला श्लोक आणि ओव्या किती? 3. आता उद्यापासून सुद्धा अशा पद्धतीने चालेल. कसं चालेल? श्लोक आणि ओव्या. ज्या दिवशी ओव्या जास्त असतील त्या दिवशी ओव्यावर निरूपण होईल, आणि ज्या दिवशी श्लोक आणि
ओव्या कदाचित एखाद्या दिवशी 2 श्लोक होतील, कदाचित 3 होतील, एखाद्या दिवशी 5 ओव्या होतील, एखाद्या दिवशी 10 सुद्धा होतील. जसं चिंतन समोर येईल तसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला जाईल. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. ते संजीव गुलीच्यावर काय